नमस्कार मैत्रिणींनो, नम्रता क्रिएशनला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अजून एक छोटेसे सिंपल असे साधे फूल शिकवणार आहे. मला व्हिडिओ टाकायला वेळ झाला, माझी तब्येत बरी नसल्यामुळे मला व्हिडिओ करायला वेळ झाला, त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते आणि व्हिडिओला सुरुवात करते. चला तर मग आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. हे पहा, पांढरे मोती 6 नंबरचे, रंगीत मोती 6 नंबरचे, परत रंगीत मोती 6 नंबरचे. 2 कलरमध्येच आपल्याला फूल बनवायचे आहे. तर मी आता तुम्हाला फुलं बनवायला शिकवणार आहे. मणी झाले. आता आपली कात्री, तुंबूस आणि सुई. चला तर मग आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया. आपल्याला काय करायचं आहे, आता मैत्रिणींनो, सुईमध्ये आपण धागा ओवून घेतलेला आहे. हे पहा, असा एवढा धागा ओवून घेतला आहे. धाग्याला गाठ पाडलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 8 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. पहा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हे 8 मोती आपण ओवून घेतले. पहा, हे 8 मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे ह्याचा गोल बनवायचा आहे. हे पहा, 2 2 4 2 6 आणि 2 8. आता गोल कसा करायचा ते मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते. मला थोडंसं बोलायचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी तुम्हाला आज अगदी हळू आवाजात शिकवणार आहे. माझी तब्येत बरी झाली की मी परत तुम्हाला शिकवायला सुरुवात करेल. हे पहा, आता आपण ही गाठ पाडलेली आहे. ह्या गाठीजवळचा हा जो मोती आहे, ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती काढायची. पहा, ही अशी सुई काढली आपण. सुई अशी वरती काढल्यानंतर धागा असा ओढून घ्यायचा आहे. पहा, हा धागा ओढल्यानंतर आपल्याला परत पुढच्या 2-3 मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढली. हा आपला इथे मोत्याचा गोल असा तयार झालेला आहे. आता काय करायचं मैत्रिणींनो, लक्ष द्या हां. आता आपला हा गोल इथे तयार झालेला आहे. हा गोल तयार झाला आहे. आता आपल्याला प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. तुमच्या लक्षात आलं आहे. आता आपण 3 पांढरे मोती घेणार आहे. हे पहा, मी 3 पांढरे मोती घेते. 1 2 3 पांढरे मोती घेतले. त्याच्यामध्ये आपण परत 1 रंगीत मोती ओवून घेतलेला आहे आणि आता परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 1 2 आणि 3 असे एकूण आपण किती मोती ओवले? 7. 3 पांढरे, 1 रंगीत, 3 पांढरे. आणि आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली, हा जो मोती आहे ह्याच्यातून आपली सुई निघालेली आहे. पहा, हा धागा दिसतोय, त्याच्यातूनच आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपली इथे एक पाकळी तयार झाली. दिसली पाकळी झालेली. आणि त्याच्या पुढचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुद्धा सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. फूल एकदम सोपे आहे, फक्त तुम्ही लक्ष द्या आणि करून पहा. हे पहा, आता आपल्याला इथे 3 पांढरे, 1 रंगीत, 3 पांढरे असे 7 मोती घातले. आता आपल्याला इथे 3 पांढरे, 1 रंगीत आणि 1 पांढरा असे मोती घालायचे. हां, आता मी 3 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेते. 1 2 3. हे 3 पांढरे ओवले. त्याच्यानंतर 1 रंगीत ओवला. हे पहा, आणि आता परत 1 पांढरा मोती ओवून घेतलेला आहे. किती झाले आपले? हे 5 मोती झाले. हे 5 मोती ओवून घेतल्यानंतर ह्या पाकळीतले
हे 3 मोती, ह्या 3 मोत्यांच्यावरचे हे 2 पांढरे मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची 1 आणि 2. ह्या 2 मोत्यातून सुई अशी आपण वरती बाहेर काढली. पहा, दिसली का? आणि सुई अशी वरती घेऊन धागा ओढून घ्यायचा आहे. पहा, असा धागा ओढल्यानंतर आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्या पुढचा 1 मोती अशी आपण सुई परत बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपल्याला 3 मोती पांढरे, हे पहा 3 मोती पांढरे, 1 2 3, 1 रंगीत मोती आणि 1 पांढरा मोती. हे पहा किती झाले आपले? 5 मोती, 3 पांढरे, 1 रंगीत, 1 पांढरा. परत आपल्याला ह्या 2 मोत्यातून सुई काढायची. हा 1 मोती, इथे 3 पांढरे मोती, 1 2 3. तर हे 2 वरचे पांढरे मोती ह्याच्यातून सुई परत आपण अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आणि परत ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो 1 मोती आणि त्याच्या पुढचा 1 मोती अशी आपण सुई परत बाहेर काढून घेऊ. आणि परत आपल्याला असंच करायचं आहे. 3 पांढरे मोती, 1 2 3, 3 पांढरे मोती, 1 रंगीत मोती, परत 1 पांढरा मोती, असे आपण 5 मोती ओवून घेतले. हे 5 मोती ओवून घेतल्यानंतर परत आपल्याला ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. हे पहा, ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत हा जो मोती ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो आणि त्याच्या पुढचा 1 मोती. तुम्हाला आता हे फूल लक्षात आलंच असेल मैत्रिणींनो. आता परत आपल्याला इथे 3 पांढरे, 1 रंगीत, 1 पांढरा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायचं. असं तुम्हाला इथपर्यंत यायचं आहे. आता मी पुढचं कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. हे पहा, आता आपल्याला पुढे काय करायचं आहे. इथपर्यंत आपण आलो. 3 पांढरे, 1 रंगीत, 1 पांढरा. आता आपल्याला इथे आपले हे 2 पांढरे आहे, हे 2 पांढरे. इथून आपली सुई बाहेर निघालेली, ह्या 3 मोत्यातून आपली सुई अशी इथे बाहेर निघालेली. तर आता आपल्याला इथे 1 पांढरा, हे पहा 1 पांढरा, 1 रंगीत आणि 1 पांढरा असे 3 मणी आपण ओवून घेतलेले आहे. आणि आपल्याला ह्या 2 मोत्यातूनच सुई बाहेर काढायची. हे 3 पांढरे मोती, त्याच्यातला हा 1 सोडायचा आणि ह्या 2 पांढऱ्यामधून सुई बाहेर काढायची. पहा मैत्रिणींनो, 3 सुरुवातीला आपण 3 पांढरे, 1 रंगीत, 3 पांढरा अशी पाकळी केली. नंतर 3 पांढरे, 1 रंगीत, 1 पांढरा अशा इथपर्यंत पाकळ्या केल्या. इथे आपण 1 पांढरा, 1 रंगीत, 1 पांढरा असे करून ही आपली शेवटची पाकळी आपण इथे पूर्ण केलेली आहे. पहा, अशी सुई बाहेर निघालेली आहे. ही अशी सुई बाहेर निघाली. हा आपला फुलाचा आकार तयार झालेला आहे. दिसतो ना मैत्रिणींनो. आणि आता आपल्याला काय करायचं पहा. आता मी तुम्हाला सांगते, लक्ष द्या. आता आपण ह्या एका हिरव्या मोत्यातून, रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढली. ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला परत खालच्या दिशेने ह्या 3 मोत्यांमधून सुई बाहेर काढायची. हे 3 पांढरे मोती, हे पहा, हे 3 पांढऱ्या मोत्यांमधनं मी सुई अशी बाहेर काढली खालच्या दिशेने. ही सुई बाहेर काढल्यानंतर त्याच्या शेजारचा जो रंगीत मोती आहे हा, त्याच्यातून सुई बाहेर काढायची. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला इथे 3 रंगीत हिरवे मोती ओवून घ्यायचे आहे. आता मी 3 मोती ओवून घेते. पहा, 1 2 आणि 3. हे 3 रंगीत मोती ओवून घेतले. पहा, हे 3 रंगीत मोती ओवून घेतल्यानंतर आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघाली, ह्या रंगीत मोत्यातून. त्याच्यातूनच आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे. इथे आपली चौकट अशी डिझाईन तयार होते. पहा, ही अशी डिझाईन तयार झाल्यानंतर आपल्याला 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई परत बाहेर काढायची. हे 2 पांढरे मोती आणि त्याच्या पुढचा 1 रंगीत मोती अशी आपण सुई बाहेर काढून
घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 1 2 आणि 3 हे 3 रंगीत मोती ओवले. परत आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. ज्याच्यातून धागा निघाला आहे त्याच मोत्यातून सुई बाहेर काढायची. तिथेसुद्धा आपली ही अशी चौकट तयार झाली आणि धागा ओढून घ्यायचा. परत 1 2 3 ह्या 3 मोत्यातून, सरळ 3 मोत्यातून, हे 2 पांढरे आणि हा 1 रंगीत, अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. परत आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 1 2 आणि 3 हे 3 मोती ओवून घेतलेले आहे. आणि परत आपल्याला ह्याच मोत्यातून, ज्याच्यातून सुई बाहेर निघाली त्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, अशी आपण सुई ह्या मोत्यातून बाहेर काढून घेतली. इथे आपली ही तिसरी चौकट तयार झाली. परत आपल्याला 1 2 3 असे सलग हे 3 मोती आहेत, त्याच्यातून सुई परत बाहेर काढायची, हिरव्या मोत्यामध्ये आणायची. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. परत आपल्याला धाग्यामध्ये 3 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 1 2 आणि 3 आणि परत आपल्याला ह्या हिरव्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. आणि परत 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. सध्या तरी मी तुम्हाला एक 5-6 दिवस छोटे छोटेच फुलं शिकवणार आहे, कारण मला तब्येतीकरता जास्त बोलायचे नाही आहे. हे पहा, आता परत आपल्याला 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 आणि 3 हे 3 मोती ओवले. परत आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे, ह्या हिरव्या मोत्यातून. ही अशी सुई बाहेर काढली. इथे एक चौकट तयार झाली. आता आपल्या चौकट किती झाल्या ते आपण बघूया. परत ह्या 3 मोत्यातून सलग अशी सुई बाहेर काढायची आहे. ही सुई बाहेर काढली. परत आपल्याला अजून 3 हिरवे मोती ओवून घ्यायचे. 1 फूल एकदम साधे आहे, सोपे आहे, करून पहा, माझ्या व्हॉट्सअपला टाका. 2 आणि 3 हे 3 मोती ओवले. परत आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघेल. हे पहा, अशी सुई बाहेर निघालेली आहे. मैत्रिणींनो, माझ्या तब्येतीकरता मला सहकार्य करा. माझी तब्येत छान बरी झाली की मी तुम्हाला मोठे मोठे डिझाईन शिकवेल. सध्या मी हलका हलका डिझाईन तुम्हाला शिकवणार आहे. आता परत आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 आणि 3 हे 3 मोती ओवले. आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. परत आपल्याला ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, 1 2 आणि 3 हे पहा, अशी सुई बाहेर निघाली आपली. आणि आता परत आपल्याला याच्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 आणि 3 हे 3 मोती ओवून घेतले आपण. आणि परत आपल्याला आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघालेली आहे, त्याच्यातूनच आपल्याला सुई परत अशी त्याच दिशेने बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई आपण परत एकदा बाहेर काढू आणि गाठ पाडू. असे आपले हे छोटंसं सुंदर असं फूल तयार झालेलं आहे. हे पहा, हे असं फूल आपलं इथे तयार झालेलं आहे.
मला बरेच जणींनी सांगितलं आहे की नवीन म्हणजे डिझाईन तुम्ही परत शिकवा, पण तब्येतीकरता मला शिकवता आले नाही. माझी तब्येत चांगली झाली की मी सगळ्यांना परत वस्तू शिकवे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हे पहा, आता उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. हे पहा, हे असे सुंदर असे आपले फुलं तयार झालेले आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद.